गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? ओके. लास्ट लेक्चरला आपण फायनल व्हेरिएबल्स, मेथड्स आणि क्लास हे पाहिलं होतं. आज आपण इनपुट सिस्टम कडून घेताना रन टाइमला आपण जे टर्मिनल वरती रन करत असतो त्यावेळी इनपुट कसं घ्यायचं ते पाहणार आहोत. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ठीक आहे. पहा, इनपुट म्हणजे तुम्ही जे रन टाइमला 2 नंबरची ऍडिशन करायची हे सिस्टीम कडून न देता रन टाइमला देत असतात. म्हणजे आपण जेव्हा प्रोग्राम रन करतोय त्या टाइमला तर हे याचे वेज आहेत ते कोणत्या वेने इनपुट ऍक्सेप्ट करायचं. पहा, जावा वे टू रीड द इनपुट फ्रॉम 3 वे आहेत युजिंग बफर रीडर क्लास. मग याच्यात इथे दिले बफर रीडर, तसे वेगवेगळे आणखी क्लास आहेत जे तुम्हाला फाईल इनपुट स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम याच्यामध्ये शिकणार आहे. पण युजिंग बफर रीडर, त्यानंतर फाईल रीडर, ह्या वेने फाईल रीड करायची असेल तर फाईल रीडर घेऊ शकतोय. असे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यानंतर इनपुट स्ट्रीम रीडर, प्रिंट करताना आउटपुट स्ट्रीम रीडरचे बफर आउटपुट स्ट्रीम. पण आपल्याला आता कन्सोल थ्रू रीड करायचंय तर युजिंग बफर रीडर ह्या एक क्लासनी करता येतं. सेकंड वे युजिंग स्कॅनर क्लास. जसा बफर रीडरचा क्लास असतो तसा स्कॅनरचा एक क्लास आहे. आता तुम्हाला इथं जसं आपण डेटा टाइप लिहिताना इंट लिहितो, फ्लोट लिहितो, हे असे स्टँडर्ड व्हेरिएबल दिले तसे ह्या वेच्या स्कॅनरचा क्लासची लाईन दिली आहे न्यूनी, त्याला मेमरी अलोकेट करून कसं इनपुट स्कॅन करायचं, तसं बफर रीडरनी पण ऑब्जेक्ट क्रिएट करून इनपुट कसं ऍक्सेप्ट करायचं. इथं स्कॅनर जेव्हा सांगितलं एखाद्या प्रोग्राम मध्ये, असं शक्यतो देत नाही एक्झामला स्कॅनर थ्रू करा किंवा कन्सोल थ्रू करा. तुम्हाला सांगतात की इनपुट रीड करायचं आपल्याला, त्यावेळी मग तुम्ही ठरवायचं बफर रीडरनी घ्यायचं, स्कॅनरनी घ्यायचं की कन्सोलनी घ्यायचं, युजर चॉईस आहे. आणि असं जर मेन्शन केलं स्कॅनरनी बफर रीडरनी, त्यावेळी तुम्हाला पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून यूज करावा लागेल. मग फर्स्ट आहे बफर रीडर, सेकंड आहे स्कॅनर आणि थर्ड आहे तुमचं युजिंग कन्सोल क्लास. पहा, मग पहिलं पाहू आता जावा कन्सोल क्लास. वेगवेगळे जावाचे कन्सोल क्लास कोणकोणते आहेत पहा. 3 डिफरंट. आता तुम्हाला 6 नंबरच्या चॅप्टर मध्ये खूप सारे क्लासेस आहे, क्लासिफिकेशन केलेले, बाईट ओरिएंटेड, कॅरेक्टर ओरिएंटेड असे. आता जस्ट एक तुम्हाला रीड करताना हे 3 लक्षात ठेवा. 3 डिफरंट वेज टू रीड. कोणते? बफर रीडर, स्कॅनर आणि कन्सोल. रीड करतोय म्हणजे प्रोग्राम रन करताना तुम्ही दिलं एंटर, एखाद्या स्टुडंटचं नेम एंटर करायचंय, रोल नंबर करायचा आहे, तर रन टाइमला ते इनपुट आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय. मग बफर रीडर काय करतं पहा. दिस इज द जावा ट्रॅडिशनल टेक्निक. ट्रॅडिशनल टेक्निक इंट्रोड्यूस इन JDK1. स्टार्टिंग पासून ही टेक्निक वापरली जाते बफर रीडरची. दिस स्ट्रॅटेजी इज युटिलाइज बाय रॅपिंग द सिस्टीम कोण इनपुट रीड करतोय म्हणून तिन्ही क्लासेस मध्ये हा क्लास आहे तो सिस्टीम डॉट इन स्टँडर्ड इन्फॉर्मेशन स्ट्रीम इन द कशावर रॅप केलेला तो पहा इनपुट स्ट्रीम रीडर. म्हणजे बफर रीडर वरती इनपुट स्ट्रीम रीडर नावाचा क्लास रॅप केलेला आहे. विच इज अ रॅप इन जावा बफर रीडर. वी कॅन रीड रिझल्ट इन्क्लूड फ्रॉम द युजर इन द ऑर्डर लाईन. पाहता ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला जातो इथं लक्षात द्या. कोणताही त्यांनी तुम्ही ठरवलं बफर रीडरनी करायचंय तर प्रोग्राम मध्ये ही लाईन आलीच पाहिजे. काय करतोय आता इथे एक सांगायचंय, जेव्हा तुम्ही सिस्टीम कडून इनपुट रीड करत असता तेव्हा इम्पोर्ट जावा डॉट आयओ, आतापर्यंत कोणतेही पॅकेज इम्पोर्ट केले नाही, आता स्टार्टिंग झाले पहा सिस्टीम कडून इनपुट रीड करताना. इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट क्लास माहित असेल तर क्लासचं नाव टाका किंवा सरळ स्टार करून द्यायचे. तिन्ही क्लास लक्षात ठेवण्यापेक्षा इम्पोर्ट जावा डॉट आयओ डॉट स्टार करायचं आणि सेमिकोलॉन, सगळे क्लासेस ऍक्सेस होतात. काय टाकले इथं पहा बफर रीडर. बफर रीडर थ्रू करतो म्हणून बफर रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. बफर रीडर ऑब्जेक्ट बनवला, रीडर इक्वल्स टू न्यू काय केलंय बफर रीडर आणि त्याच्यावरती रॅप करायचा इनपुट स्ट्रीमचा. पहा मग न्यू मेमरी कशाला अलोकेट केली इनपुट स्ट्रीम रीडर आणि ब्रॅकेट मध्ये टाकायचं सिस्टीम डॉट इन. ह्याच्या अंडर केलेला आहे म्हणून 2 क्लोजिंग, इथे एक ओपन केलेला आणि त्यानंतर आपण सिस्टीमचा एक ओपन केला, दोन्ही क्लोज केले.
आता बफर रीडर वरती सिस्टीम कडून रीड करणारे कंटेंट कशामध्ये आले, रीडर नावाच्या याच्यामध्ये. मग आता तुम्हाला स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये रीड करायचं असेल तर गेलेले इनपुट नेहमी जावा मध्ये जाताना स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये जाते, पण तुम्हाला सपोज इंटिजर फॉर्मॅट मध्ये करायचं असेल तर त्याचं पार्सिंग करून घ्यावं लागतं. तर तो पण पॉइंट सांगते. अगोदर फक्त ही लाईन लक्षात ठेवा. बफर रीडर, त्याचा ऑब्जेक्ट न्यू बफर रीडर, ब्रॅकेट मध्ये न्यू रॅप करायचा इनपुट स्ट्रीम रीडर आणि इनपुट ऍक्सेप्ट करतोय म्हणून कोणता क्लास, सिस्टीम डॉट इन. पाहिजे पाहिल्याप्रमाणे ट्रॅडिशनल टेक्निक इंट्रोड्यूसिंग JDK 1.0. This strategy is utilized by wrapping the काय system.in in and कशावरती इनपुट स्ट्रीम रीडर which is a wrap in कशावरती जावा बफर रीडर वर. जावा बफर रीडर वरती इनपुट स्ट्रीम रीडर रॅप करायचा आहे आणि काय मेथड आहे आपली ऍक्सेप्ट करण्यासाठी सिस्टीम डॉट इन. हेच इथं सेंटेन्स फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. बफर रीडर इक्वल्स टू न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर ब्रॅकेट मध्ये सिस्टीम डॉट इन. आता एक रीडर नावाच्या कंटेंट मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी भेटणार आहे. मग तुम्हाला आता सपोज नेम एंटर करायचं, तुम्ही काय टाकणार, तुम्हाला प्रिंटेड मेसेज द्यायचा असेल तर प्रोग्राम रन करताना दाखवते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टाकणार, एंटर स्टुडंट नेम. मी इथं काय केला, स्ट्रिंग एक व्हेरिएबल घेतला नेम इक्वल्स टू रीड केलेले इनपुट कशामध्ये, रीडर मध्ये, रीडर डॉट रीड करण्यासाठी मेथड काय रीड लाईन आणि त्यानंतर ते नेम प्रिंट केलं. तसंच तुम्हाला नेक्स्ट आलं रोल नंबर, काय टाकणार मग, एंटर रोल नंबर. आता रोल नंबर इंटिजर मध्ये असतो तर त्याचं पार्सिंग करून घ्यावं लागतं. तर इथं पहा पार्सिंग कसं केलं, आता फक्त गेलेले कंटेंट स्ट्रिंग मध्ये असतं, स्ट्रिंगचं पार्सिंग करावं लागणार नाही तर इंटिजर फ्लोट डबल सगळ्याचं पार्सिंग करावं लागतं. पार्सिंग साठी मेथड पहा इथं आहे. आता जस्ट एक फॉर्मॅट इंटिजरचं समजून घ्या. पार्स इंट नावाची मेथड आहे. आता पार्स आणि डेटा टाइप असं मेथडचा सिम्बॉल आहे. पार्स प्रत्येक वेळी कॉमन, पार्स आता इंटिजर करायचं आहे म्हणून इंट, फ्लोट असेल तर फ्लोट, जो डेटा टाइप असेल त्याचं पहिलं वर्ड कॅपिटल काढायचं. इथं आला आहे कॅपिटल, फ्लोट असेल तर त्याचा एफ कॅपिटल, डबल असेल तर त्याचा डी कॅपिटल. काय मेथड आहे, पार्स इंट आणि ब्रॅकेट मध्ये स्ट्रिंग एस म्हणजे आपण आता जो क्लास इथं रीडर नावाचा ऑब्जेक्ट होता तो इथं पास करून घ्यायचा, ते स्ट्रिंग फॉर्मॅट मध्येच असणार आहे. मग इथं पहा काय केला, एक थर्ड व्हेरिएबल घेतला आपण, सपोज तिकडे आता रोल नंबर घेऊ, इथं घेतला एक्स इक्वल टू कोणता क्लास घ्यावा लागतो पार्सिंग करताना, आता इंटिजर आहे म्हणून पूर्ण फुल नेम मध्ये लिहायचा इंटिजर डॉट मेथड कोणती पार्स इंट आणि ब्रॅकेट मध्ये आपण इथं तो रीडर नावाचा क्लास देणार, इथं स्टॅटिक व्हॅल्यू घेतलेली आहे. पार्सिंग करतानाचा सिंटॅक्स काय आहे, डेटा टाइप व्हेरिएबल डिक्लेरेशन इक्वल टू पूर्ण त्या क्लासचं नाव, पहिलं वर्ड कॅपिटल, इंटिजर डॉट मेथड कोणती पार्स इंट, नंतरचा व्हेरिएबल कॅपिटल जो डेटा टाइप असेल तो त्याचा आणि ती व्हॅल्यू. तसंच डबलचं करायचं असेल तर डबल इक्वल्स टू डबल डॉट पार्स डबल आला इथं डी कॅपिटल. तसंच फ्लोटचं करायचं असेल तर फ्लोट केला एफ इक्वल टू फ्लोट डॉट पार्स फ्लोट आणि ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू. ह्या वेळी पार्सिंग करतो. आता एवढं लक्षात ठेवा, अजून फर्स्ट लेक्चर पासून सांगते जावाकडं इनपुट जाताना सगळं स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये जाते, पण आपलं सगळं स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये नसत. कधी आपल्याला डिजिट प्रिंट करायचे असतात, म्हणजे कधी इंटिजर प्रिंट करायचे असतात, कधी फ्लोट प्रिंट करायचे असतात. ते प्रिंट करायचे असतील तर गेलेले इनपुट स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये जाताना आपल्याला त्याचं पार्सिंग करून घ्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला ज्या डाटा ज्या फॉर्मॅट मध्ये लागत त्या फॉर्मॅट मध्ये प्रिंट होतात. तुम्ही जर पार्सिंग केला नाही तर सगळे कंटेंट कसे जातात स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. बाय डिफॉल्ट स्ट्रिंग असते. तिथे काय केलंय, स्ट्रिंग नेम इक्वल टू रीडर डॉट रीड लाईन, रीड केलाय कशामध्ये आलाय नेम आणि तो नेम प्रिंट केलाय. समजले बफर रीडरचं सिंपल थोडस, बोला. बोला पटकन, बफर रीडर कळलाय का? बफर रीडर समजलाय का? हो किंवा नाही सांगा. बफर रीडर करताना आपण काय करतोय, ऑब्जेक्ट बफर रीडर न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रॅप करतोय. आता रन करून दाखवते आणि एक पार्सिंग करून घेऊ आपण रोल नंबर त्याच्यावरती.
प्रोग्राम सेव्ह करायचा इथं. पाहता आपण आता फर्स्ट प्रोग्राम आहे जो पॅकेज इम्पोर्ट करतोय. आपल्या सिस्टीम कडून असेल तर त्यावेळेस पॅकेज इम्पोर्ट करावं लागत होते, आपण आतापर्यंत केलेलं नाही. क्लासेस माहिती असेल तर डॉट देऊन त्या क्लासचं नाव आणि सेमिकोलॉन द्यायचं. आता आपल्याला प्रत्येक वेळी क्लास लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट इम्पोर्ट जावा डॉट आय ओ मध्ये बफर रीडर आहे, इनपुट स्ट्रीम रीडर आहे, त्या रिलेटेड सगळे. मग काय करायचं, इनपुट जावा डॉट आय ओ डॉट सगळे ऍक्सेस करायचे असतील क्लासेस तर इथं आपण टाकणार त्यासाठी स्टार, काय टाकणार शिफ्ट स्टार आणि इथे येणार सेमिकोलॉन. स्क्रीन दिसते ना आता सगळ्यांना वर्ड. इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार सेमिकोलॉन. त्यानंतर पब्लिक इनवेअर ऍक्सेस करायचा असेल तर क्लास बफर रीडर डेमो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args मेन मेथड. आता ऑब्जेक्ट कशाचा क्रिएट करायचा आपल्याला, पाहिजे बफर रीडर. बफर रीडर इक्वल्स टू न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन स्ट्रिंग नेम. आता इथे तुम्हाला रन होताना इथं मेसेज द्यायचा असेल तर काय टाकणार, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, इथं दिलं एंटर नेम सेमिकोलॉन. स्क्रीन वरती मेसेज दिसेल. त्यानंतर स्ट्रिंग नेम नावाचा व्हेरिएबल रीड करण्यासाठी मेथड आहे रीड लाईन आणि त्यानंतर तो नेम प्रिंट केलाय. हा मग आता कमांड टर्मिनलला जाणार cmd डी ड्रायव्हर केअर डी कोलन जावा प्रोग्राम, त्याच्यामध्ये आपला जावा सी बफर रीडर डेमो डॉट जावा एंटर. काय दिलंय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बफर रीडर डेमो रीच. मॅम कर्ली ब्रॅकेट्स कंप्लीट करायचे राहिले. हो मेथडचा ते म्हणते ह्या लाईनला कसं मेथड आणि क्लास दोन्ही पण राहिले. पहा कंपाईल झालाय. आता रन करून जावा आणि प्रोग्रामचं नाव बफर रीडर डेमो एंटर. आधी आपण स्टार्ट मेसेज दिला होता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये एंटर नेम आणि न्यू लाईनला फ्लॅश झाले तिथे आपण दिलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. नुसतं प्रिंट दिला असतं तर इथंच कर्सर ब्लिंक झाला असता. आता इथे एक नेम टाकू सपोज एबीसी एंटर. पहा इथं प्रिंट झालेलं आहे. इथं पण मेसेज देऊ नेम ऑफ स्टुडंट इक्वल्स टू असं देऊ आणि इथेच नेम एंटर करू, मग एलएन काढू.
आता नेम नेम ऑफ स्टुडंटला हा आता इथे काय करतो आपण हा स्टॅटिक इथं- मेसेज द्यायचा आहे त्यामुळे कर्ली ब्रॅकेट आणि कॉन्केटिनेशन ऑपरेटर शिकलेलो प्लस ऑपरेटर टाकायचा कंपाईल झालाय रन करायला जावा आणि प्रोग्रामचं नाव एंटर तिथंच ब्लिंक झालाय कर्सर मगाशी एलएन मुळे न्यू लाईन ला गेलता आता तिथे टाकू सोबत एबीसी एंटर आले का नेम ऑफ स्टुडंट इक्वल टू एबीसी केलं सिस्टीमने रीड कोणत्या क्लास याच्या थ्रू बफर रीडर आता गेलेले कंटेंट स्ट्रिंग मध्ये होते म्हणून आपल्याला काय पार्सिंग करायची गरज पडली नाही आता नेक्स्ट पाहू आपण पार्सिंग कसं करायचं इंटिजरचं सांगते मग तुम्ही फ्लोट डबल आता कोणतेही डेटा टाईप घेतले तर मग तिथं डेटा टाईप चेंज होतो नाही तर बाकी सगळे कंटेंट सेम हा मग इथं आपण काय करू आता system dot out dot println enter suppose roll number तर रोल नंबर इंटिजर मध्ये असतो इथे करू इंट रोल एनो दिलं नाव सपोज इक्वल्स टू पार्सिंग कसं करतो का इंटिजर डॉट पार्स इंट ब्रॅकेट मध्ये कशाचं करायचं आपल्याला आता पा रीडर जो व्हेरिएबल आहे त्याच्या थ्रू इनपुट घेतोय प्रत्येक वेळी आपण रीडर डॉट मेथड आहे इनपुट रीड करण्यासाठी कोणती रीड लाईन त्यानंतर सेमीकोलन एंटर आणि हा व्हेरिएबल प्रिंट करायचा स्ट्रिंग मध्ये गेलेलं कन्वर्जन झालं आता इंटिजर मध्ये काय टाकणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन मेसेज देऊ रोल नंबर ऑफ स्टुडंट आता एक सांगायचंय तुम्हाला स्टॅटिक मेसेज द्यायचा असेल तो डबल कोट मध्ये टाकायचा आणि त्यानंतर काय करणार प्लस कॉन्टिन्युएट करून आपल्याला कोणतं टाकायचंय रोल नंबर नावाचा व्हेरिएबल प्लस ऑपरेटर वापरायचं आणि त्यानंतर रोल नंबर त्यानंतर सेमीकोलन कंट्रोल एस हा आता कंपाईल करून हा कंपाईल झालाय रन करू एंटर नेम आता इथं आपण नेमचा आधी डेटा घेतलाय नंतर रोल नंबरचा घेतलाय तुम्हाला असं द्यायचं असेल ना प्रोग्राम करताना एंटर नेम एंटर रोल नंबर त्यानंतर एंटर पर्सेंटेज सगळे स्टॅटिक मेसेज इथे एका खाली एक लाईन मध्ये लिहायचे आणि लाईन बाय लाईन खालचे सगळे रीड करायचे आता नेम टाकलं एबीसी हे आता आलं पहा प्रिंट झाला नंतर आपण टास्क केला रोल नंबरचा रोल नंबर टाकले सोबत 101 एंटर पहा रोल नंबर ऑफ स्टुडंट दिसतंय सगळ्यांना झालाय का प्रिंट हो किंवा नाही तर बोला दिसते की तर व्हॅल्यू प्रिंट झालेली पहा मग तुम्ही तुमच्या वेळी प्रिंट करू शकताय आता इथं तुम्हाला हे दाखवते एखादा म्हणाल की इंटिजरचं पार्सिंग का केलं ती पाहू ह्या लाईनला आपण कमेंट टाकू आणि इथं जसं स्ट्रिंग नेम इक्वल टू रीड केलं ना त्या फॉर्मॅट मध्ये इंटिजरचं रीड करू रन टाइमला एरर येते पार्सिंग रिक्वायर्ड म्हणून एक इंट आर नावाचा व्हेरिएबल घेऊ सपोज एनो नावाचा व्हेरिएबल घेऊ इक्वल्स टू काय केलं तर इथं आपण रीडर डॉट रीड लाईन त्याच फॉर्मॅट मध्ये करू रीडर डॉट रीड लाईन आणि सेमीकोलन
आणि ही व्हॅल्यू प्रिंट करू. याला पण कमेंट टाकून देऊ पहिल्या टास्कला. रन टाइमला कंपाइल टाइमला एरर येते पार्सिंग रिक्वायर्ड आणि इथं व्हेरिएबल प्रिंट करू. आता कोणता घेतलाय आपण? यनो इथला पार्सिंग का रिक्वायर्ड आहे ते पहा. कंपाइल केलाय, पहा इथं आली का एरर चेक करा. बफर रीडर एरो इनकम्पॅटिबल टाइप स्ट्रिंग कॅनॉट बी कन्व्हर्टेड टू इंट आलाय. म्हणजे गेलेले कंटेंट सगळे स्ट्रिंग मध्ये असतात, त्याचं कन्व्हर्जन बाय डिफॉल्ट होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी पार्सिंग करायची गरज आहे. रीड लाईन मेथडने सगळे कंटेंट स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये गेले. त्यामुळे इथं काय दिली आहे पहा, स्ट्रिंग कॅनॉट बी कन्व्हर्टेड टू इंट. इंटिजर मध्ये स्ट्रिंग कन्व्हर्ट होत नाही. मग त्यासाठी काय रिक्वायर्ड आहे? पार्सिंग. लक्षात आले पार्सिंगच्या लाईन सगळ्यांच्या? आता काय केलंय आपण इथं? बफर रीडर थ्रू इनपुट घेतलाय. बफर रीडर ही लाईन लक्षातच ठेवावं लागेल, याला ऑप्शनच नाहीये. जेव्हा तुम्ही जास्त प्रोग्रामची प्रॅक्टिस करत राहता त्यावेळी लक्षात राहील बाय डिफॉल्ट बफर रीडर वरती रॅप करायचा इनपुट स्ट्रीम आणि इनपुट घेतो आपण सिस्टीम रूल. एवढे 3 वर्ड लक्षात ठेवा फक्त. बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर ब्रॅकेट मध्ये सिस्टीम डॉट इन. आपल्याला प्रिंट करताना आउटपुट दिसण्यासाठी आउट नावाचा व्हेरिएबल काय? सिस्टीम डॉट आउट. मग इथे दिलं आपण एंटर नेम. रीड करण्यासाठी मेथड कोणती आहे? रीड लाईन नावाची. स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल तर पार्सिंग करायची गरज नाहीये. आपल्याला अदर डेटा टाइप्स मध्ये घ्यायचं असेल तर त्यावेळी पार्सिंग करावं लागतं. पार्सिंग साठी हा सिंटॅक्स आहे. इंट इंटिजर आहे म्हणून इंट घेतलाय. त्या व्हेरिएबलचे नाव इक्वल्स टू कोणता डेटा टाइप आहे त्या क्लासचं नाव. इथे इंटिजर आहे म्हणून इंटिजर डॉट पार्स डेटा टाइप पार्स इंट असा मेथड आहे पार्स इंट. ब्रॅकेट मध्ये रीडरला जो बफर रीडरचा जो ऑब्जेक्ट केला असेल इथे टाकायचा रीड तो ऑब्जेक्टचं नाव डॉट कोणती मेथड आहे? रीड लाईन. आणि त्यानंतर प्रिंट करताना स्टॅटिक जो मेसेज द्यायचा असेल तो डबल कोट मध्ये द्यायचा आणि पुढे कॉन्केटिनेशन त्याला अटॅच मेसेज करायचा म्हणून प्लस आणि त्या व्हेरिएबलचं नाव. समजले बफर रीडर सगळ्यांना? बोला. फर्स्ट सिस्टीम कडून इनपुट घेतो आपण बफर रीडरनी, ते कळलंय का? काही प्रॉब्लेम असेल तर विचारा लगेच. अरे बोला. आवाज येतोय ना? का झोपलेत सगळे? बरं स्क्रीन तर दिसते का? ठीक आहे. बफर रीडर समजलाय का? सिस्टीम कडून इनपुट घेताना आपण 3 वे पाहिजे. त्यातला पहिला क्लास पाहिला आपण बफर रीडर. 2 लाईन लक्षात ठेवायचा. बफर रीडर त्याचा ऑब्जेक्ट इथे युजर डिफाइन आहे. तुम्ही काही पण ऑब्जेक्टला नाव द्या. सुटेबल द्यायचं फक्त. न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन आणि कोणती मेथड रीड करण्यासाठी रीड लाईन नावाची. मग आता स्ट्रिंग मध्ये असेल तर स्ट्रिंग, इंटिजर असेल तर इंटिजर, फ्लोट असेल तर फ्लोट. फक्त त्यावेळी पार्सिंग करायचं. नेक्स्ट वे पहा आता. नेक्स्ट वे स्कॅनर क्लास. त्याच्यामध्ये पहा दिस इज presumably the most favorite technique to take the input. Primary reason for scanner class is to parse primitive compositions and string utilizing general expressions. In any case, it can utilize to per use contribution from the client in order to line. तर म्हणजे स्कॅनर मध्ये आता इकडे आपलं तुम्हाला काय करावं लागत? बफर रीडर घ्यावा लागत होता. त्यावेळी स्ट्रीम रॅप करावा लागत होता. लाईन लेंदी होती. तर स्कॅनरचं काय?
एक सिंगल ऑब्जेक्ट केला जातो स्कॅनरचा. परत इकडे पार्स करण्यासाठी पण पार्स इंटिजर यायचा, परत इंटिजर डॉट पार्स इन नावाची मेथड, त्याला पुढे कंटेंट पास करायचे. तर इकडे थोडासा कोड रिड्यूस आहे कशामध्ये, स्कॅनर मध्ये. मग आता बफर रीडर ही ट्रॅडिशनल वेनी वापरली जाणारी टेक्निक आहे आणि स्कॅनर ही मोस्ट ऑफ द युजर स्कॅनरची टेक्निक वापरतात. पहा मग त्याच्यामध्ये कसं करतो आपण, आता बफर रीडर आला तर तो कोणत्या पॅकेज मध्ये असतो हे लक्षातच राहिलं पाहिजे, इनपुट आउटपुट नावाच्या पॅकेज मध्ये असतो. आणि स्कॅनर आला तर स्कॅनर हा युटिल नावाच्या पॅकेज मध्ये असतो. मग स्कॅनरचा एखाद्याला प्रोग्राम लिहायचा असेल त्यांनी इम्पोर्ट जावा डॉट आयओ पॅकेज इम्पोर्ट करून चालणार नाही, त्याला इम्पोर्ट करावं लागेल जावा डॉट युटिल. मग काय केलं पॅकेज इथं पहा, आता तुम्हाला प्रत्येक क्लास वाईज वेगवेगळे पॅकेज येतील ते लक्षात ठेवावं लागतील प्रोग्राम करताना. आयओ मोस्ट ऑफ द यूज होतो आणि युटिल. इम्पोर्ट जावा डॉट काय केलं आता, मग अशी आयओ केलं इथं काय केलं युटिल. युटिल का, तर स्कॅनर नावाचा क्लास युटिल नावाच्या पॅकेज मध्ये. जसं आपण बफर रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तसं स्कॅनर साठी कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो पहा. एक सिंगल लाईन आहे तिथं दोन क्लास एकमेकावर रॅप करावे लागतात. मग काय केलं, स्कॅनर त्याचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू स्कॅनर. पहा दिसतंय का, हो कारण की पटकन बोलत जा, प्रोग्रामचे एक सिंगल लाईन कळली नाही, आवाज येतो का नाही मलाही कळणार नाही. स्कॅनर त्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू स्कॅनर. काय सिस्टीम डॉट इन तिन्ही क्लास मध्ये कॉमन राहणार आहे का, इनपुट आपण कन्सोल थ्रू घेतोय. काय केलं सिस्टीम डॉट इन, इथं पहा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये, त्यामुळे मेथड काय इथं पहा स्ट्रिंग एस इक्वल टू स्कॅनरचा ऑब्जेक्ट, जसं आपण रीडरचा पास करत होतो मगाशी तशी इथं स्कॅनरचा जो केला असेल तो इथं केला इन डॉट नेक्स्ट नावाची मेथड कॉमन इथं, आता लक्षात ठेवा नेक्स्ट. आता स्ट्रिंग असेल तर द्यायचं नेक्स्ट लाईन. त्यानंतर इंटिजर, मग अशी इंटिजर आला तर आपल्याला परत पार्सिंग करून घ्यायची गरज होती, पण इकडे पार्सिंग करायची गरज नाहीये. स्कॅनर मध्ये कसं केलं जातं पहा, इंट ए इक्वल टू, त्यानंतर स्कॅनरचा ऑब्जेक्ट डॉट नेक्स्ट नावाची मेथड आणि पुढे काय देणार इंट. ते कन्वर्जन होतंय कशामध्ये, इंटिजर मध्ये. फ्लोट असेल तर नेक्स्टच्या पुढे प्लस करायचं फक्त फ्लोट, डबल असेल तर नेक्स्ट डबल, लॉंग असेल तर नेक्स्ट लॉंग, ह्या फॉर्मॅट मध्ये. त्यामुळे स्कॅनरचा कोड थोडासा रिड्यूस होतो आणि लक्षात ठेवायला इझिली आहे. त्यामुळे इनपुट कन्सोल थ्रू घेताना मोस्ट ऑफ द स्कॅनर वापरला जातो. पण एक्झामला तुम्हाला स्पेशली बफर रीडरनी दिलं, ह्या वेळी दिलं तर बफर रीडर लक्षात ठेवावं लागेल. मग काय केलं इथं दोनच लाईन मध्ये कोड आहे. स्कॅनर, स्कॅनरचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, त्यानंतर स्ट्रिंग मध्ये म्हणून स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट, त्यानंतर स्कॅनरचा ऑब्जेक्ट आयन डॉट नेक्स्ट नावाची मेथड, आणि स्ट्रिंग मध्ये घेताना लाईन, इंटिजर मध्ये घेताना इंट, फ्लोट मध्ये घेताना फ्लोट. समजलं स्कॅनर. अरे बोला. स्कॅनर डेमो पहा, रन करून दाखवते. हा मगाशी सांगितल्याप्रमाणे इम्पोर्ट जावा डॉट युटिल स्कॅनर क्लास माहितीये, कॅपिटल स्मॉल लक्षात ठेवण्यासाठी कन्फ्युजन होत असेल तर डॉट स्टार करायचं, ऑल क्लासेस ऍक्सेस होतात पॅकेजचे. इम्पोर्ट जावा डॉट युटिल, स्कॅनर युटिल मध्ये बफर रीडर आयओ पॅकेज मध्ये, हे लक्षात ठेवा.
पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args स्कॅनरचा ऑब्जेक्ट, त्यानंतर स्ट्रिंग s इक्वल टू in डॉट नेक्स्ट लाईन, त्यानंतर इथं डबल कोट मध्ये जो मेसेज द्यायचा आहे यू एंटर स्ट्रिंग, आणि ती स्ट्रिंग आपल्याला जी प्रिंट करायची ती एस मध्ये, ती दरवेळेस चेंज होत राहणार आहे, डायनॅमिक आहे, म्हणून तो काय करायचा कॉन्केटेनेशननी प्लस आणि त्या व्हेरिएबलचं नाव, त्यानंतर इंट घेतलाय तो प्रिंट केलाय, फ्लोट घेतलाय तो प्रिंट केलाय, मेथडचा कम्प्लीट आणि क्लासचा कम्प्लीट. हा टर्मिनल, इधर अपना जावा सी, प्रोग्रामचं नाव डॉट जावा, एरर फ्री असेल तर कंपाईल झालाय पहा, त्यानंतर रन करायला जावा आणि प्रोग्राम नेम एंटर. काय आला मेसेज यू एंटर स्ट्रिंग, स्ट्रिंग एंटर करा म्हणताय, आपण दिलं सपोज कम्प्युटर एंटर, तर पाहायचा एलएन पास केलेलं नाहीये, मेसेज देऊ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, देऊ एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू डबल कोट कम्प्लीट सेमिकोलॉन. आता आपण प्रत्येक वेळी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू, एंटर इंटिजर व्हॅल्यू, एंटर फ्लोट व्हॅल्यू, सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला आता प्रोग्राम करताय त्यावेळेस तुम्ही लिहू शकताय एका प्रोग्राम मध्ये अशा 3 लाईन, पण अशा तुम्हाला एखाद्या वेळी इनपुट 10 ते 12 घ्यायचे असतील तर आपण 10 ते 12 तेवढ्यासाठी लाईन लिहिणार नाही. काय करायचं त्यावेळी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन त्याच्यामध्ये सगळा मेसेज टाकून द्यायचा एंटर स्ट्रिंग इंटिजर फ्लोट व्हॅल्यू, आणि मग इथे ना मध्ये स्लॅश एन टाकायचं. पहा आता इथं आपण काय दिलंय एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू डबल कोट कम्प्लीट स्पेस देऊ, त्यानंतर इथं करू स्लॅश न्यू लाईन जाण्यासाठी एन द्यायचा आणि लगेच इथंच लिहायचा रिपीट लिहूस तर, इथं मेसेज देऊ एंटर इंटिजर व्हॅल्यू, परत ह्यानंतर न्यू लाईनला गेलं पाहिजे, इथं परत टाकू स्लॅश एन आणि एंटर फ्लोट व्हॅल्यू. सुरुवातीला लिहिताना लिहायचं नवीन लाईनला, पण नंतर जसं कोड करत जाता तेव्हा एका सिंगल लाईन मध्ये रेड्यूस करत चला एंटर फ्लोट व्हॅल्यू आणि त्यानंतर सेमिकोलॉन. आता कंपाईल करू. काही प्रोग्राम मध्ये चेंजेस केले ना कंपाईल करायचा आणि डायरेक्ट रन केला तर प्रिव्हियस जो कंपाईल केलेला असेल त्याचीच क्लास फाईल असतील, त्याचंच आउटपुट तुमच्या समोर येईल, चेंजेस झालेले येणार नाही. रन करणार आपण इथं आता काय टाकणार जावा, प्रोग्रामचं नाव एंटर. काय आलाय मेसेज पहा आपल्या समोर एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू, एंटर इंटिजर व्हॅल्यू, एंटर फ्लोट व्हॅल्यू आलाय. आता आपण स्ट्रिंग देऊ एबीसी, त्यानंतर इंटिजर दिली 10 प्रिंट झाल्यानंतर फ्लोट सपोज दिला 2505 पहा फ्लोट दिसते सगळ्यांना, बोला हो हो. काय केले पहा एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू, फ्लोट व्हॅल्यू, कॉमन मेसेज दिला, नंतर स्ट्रिंग एंटर केली त्याचं इनपुट प्रिंट झालंय, आउटपुट प्रिंट झालंय, एक इंटिजर केला त्याचं प्रिंट झालं. आता एखाद्याला वाटलं की असं द्यायचंय एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू लगेच स्ट्रिंग एंटर केलं त्याचं टास्क कम्प्लीट, नंतर द्यायचं एंटर फ्लोट त्याचा टास्क कम्प्लीट, मग तुम्ही तुमचा डिझाईनचा पार्ट तुम्ही इथं ठरवायचंय कुठं द्यायची त्या इनपुट लाईन. आपण एकाच ठिकाणी दिलाय, तुम्हाला वाटलं हे प्रिंट झाल्यानंतर इथे द्यायचं, मग इथे एंटर मारून इथं मेसेज टाकायचा तो एंटर इंटिजर व्हॅल्यू. इंटिजर झाल्या का त्याला वाटलं फ्लोटचं प्रिंट करायचं, इथं एंटर मारून इथं मेसेज टाकायचा
तुमच्या वेळी ठरवायचंय कसं डिझायनिंग करायचंय प्रोग्रामचं, आणि त्यानंतर मग आउटपुट फक्त फायनली जनरेट झालं पाहिजे. समजलं? सेकंड वे स्कॅनर काय करतो आपण स्कॅनर साठी. पहिला टास्क लक्षात ठेवा, युटिल पॅकेज प्रोग्राम मध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लास मेन मेथड फर्स्ट लेक्चरला शिकलोय. स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणं मस्ट आहे. काय करतो स्कॅनरचं ऑब्जेक्ट नाव युजर डिफाइन तुम्ही काही पण देऊ शकताय. इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम कडून घेतोय म्हणून सिस्टीम डॉट इन. त्यानंतर तुम्हाला जो स्टॅटिक मेसेज द्यायचा असेल तो इथं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट डबल कोट मध्ये टाकायचा. त्यानंतर इथं काय केलाय स्ट्रिंग मध्ये प्रिंट करायचं असेल तर स्कॅनरची कॉमन मेथड आहे नेक्स्ट नावाची, आणि मग त्यानुसार ठरवायचे तुमचे कंटेंट स्ट्रिंग मध्ये घ्यायचे असेल तर काय वापरायचं, इंटिजर मध्ये घ्यायचं असेल तर काय वापरायचं. नेक्स्ट स्कॅनरची मेथड आहे. मग इथे काय केलं स्ट्रिंग एस इक्वल टू आयन डॉट कोणती मेथड वापरली नेक्स्ट. स्ट्रिंग मध्ये घ्यायचं असेल तर लाईन वापरला जाते त्या मेथडला अटॅच. काय केलं मग नेक्स्ट लाईन. इंटिजर मध्ये घ्यायचं असेल तर नेक्स्ट काय वापरलं जातं आयन टी. फ्लोट मध्ये घ्यायचं असेल तर नेक्स्ट, आणि पुढे काय केलं जातं फ्लोट. हा झाला तुमचा सेकंड वे. आता थर्ड वे पाहू. थर्ड वे काय आता कन्सोल क्लास इन जावा. त्याच्यामध्ये पहा कन्सोल क्लास मध्ये इट हॅज बीन टर्निंग इनटू for root of perusing client's contribution from command line. In addition, it can utilize for password key like contribution without resounding the characters entered by the client. The configuration string syntax structure can likewise utilize like काय वापरलं ते system dot out printf प्रिंट करण्यासाठी. सिंटॅक्स पाहता कन्सोल थ्रू घ्यायचं असेल तर काय केलं जातं युजिंग कन्सोल टू इनपुट फ्रॉम द युजर. कन्सोल थ्रू घ्यायचं असेल तर काय केलं जातं स्ट्रिंग नेम स्ट्रिंग मध्ये घ्यायचं असेल तर म्हणून स्ट्रिंग. कोणता क्लास आहे सिस्टीम डॉट कोणती मेथड आहे कन्सोल. त्यानंतर काय रीड लाईन नावाची मेथड आहे. फॉर एक्झाम्पल थ्रू कन्सोलचं मोस्ट ऑफ द यूज पण केलं जातं नाही, स्कॅनर आणि बफर रीडरचा जास्त यूज केला जाता. काय केलाय स्ट्रिंग नेम इक्वल टू सिस्टीम डॉट कोणता का क्लास वापरलाय कन्सोल. त्यानंतर काय केलंय रीड लाईन नावाची मेथड. पहा मग मग
कंपाइल केलंय, कंपाइल झालंय, रन केलंय. हा एबीसी प्रिंट झालंय. डायरेक्टली प्रिंट झालंय. तुम्हाला समजण्यासाठी इथे द्यायचं स्ट्रिंग व्हॅल्यू. हे नंतर प्रोग्रामचा प्रॅक्टिस करून करून द्यायची पण गरज नाहीये. हा कॉन्केटिनेशन ऑपरेटर राहिलं होतं. कंपाइल झालाय, रन करू. एंटर नेम आलंय, एलएन दिल्यामुळे न्यू लाईन गेलंय, एबीसी पास स्ट्रिंग व्हॅल्यू एबीसी तुमच्या समोर इथं प्रिंट झाली आहे. इथं पाहू कन्सोल थ्रू घेताना कसं घेतलं होतं मग क्लास नेम आहे कॉमन इथला लाईन लक्षात ठेवायचा. स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल म्हणून स्ट्रिंग इंटिजर असेल तर इथं INT नेम इक्वल टू कोणता क्लास आहे सिस्टीम डॉट कन्सोल नावाचा क्लास आहे. डॉट कोणती मेथड रीड लाईन. बफर रीडर आणि कन्सोलला सेम मेथड आहे रीड लाईन, फक्त स्कॅनरला नेक्स्ट वापरली जाते नेक्स्ट लाईन स्ट्रिंग साठी, इंटिजर साठी नेक्स्ट इन. सिस्टीम डॉट कन्सोल रीड लाईन एका नोटबुकच्या पेज वरती काढून हे सिंटॅक्स तिन्ही पेजचे काढून राईट करून स्वतः एक सिंपल प्रोग्राम रन करून पहा. मग तुम्हाला प्रॅक्टिसनी बाकीचे प्रोग्रामचं जमान इनपुट कसं घ्यायचं काय नाही तर आता समजलंय तांत्रिक तेवढ्या पुरतं. तुम्ही स्वतः जेव्हा कोड राईट करायला जाता काही समजणार रीड कुठे घ्यायचं काय कुठे घ्यायचं. त्यामुळे आजच्या लेक्चरचे प्रोग्राम तरी रन करून पहा. ही सुरुवात आहे. आता तुम्हाला इनपुट आधी आपण डायरेक्ट स्टॅटिक व्हॅल्यू डिक्लेअर करायचो प्रोग्राम मध्ये. आता आपण सिस्टीम रन टाइमला इनपुट घ्यायचं शिकलोय 3 वेनी. 3 वे कोणते सांगा कोणीतरी. स्कॅनर, बफर रीडर अँड कन्सोल. बफर रीडर असेल तर कोणता ऑब्जेक्ट कशावरती रॅप होतो ती लाईन सांगा बरं. इथं समोर आहे बोला कसं केलं जातं. बरं बफर रीडर घ्यायचं असेल तर कोणतं पॅकेज इम्पोर्ट करावं लागतं प्रोग्राम मध्ये. io.bufferreader. import java.io.bufferreader क्लासचं नाव माहित असेल तर नाही तर काय करायचं import java.star आणि सेमीकोलन. मग तुम्हाला IO एक्सेप्शन इनपुट स्ट्रीम हे दोन्ही त्याच्यामध्ये असतात. हे प्रत्येक लाईनला लिहायची गरज बसत नाही. आपण काय करायचं डायरेक्ट java.star आणि ऑब्जेक्ट क्रिएट करताना काय करतो बफर रीडर वर इनपुट स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट रॅप होतो. म्हणून कसा ऑब्जेक्ट होतो त्याचा बफर रीडर त्याचा ऑब्जेक्ट न्यू बफर रीडर न्यू इनपुट स्ट्रीम रीडर आणि सिस्टीम टू घेतोय म्हणून सिस्टीम डॉट इन. आणि मेथड कोणती आहे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल तर रीड लाईन. मग आपल्याला अदर वे घ्यायचं असेल तर काय करून घ्यावं लागतं सांगा बरं. पार्सिंग साठी काय मेथड आहे पार्स आणि डेटा टाइप. इंट असेल तर पार्स इन, फ्लोट असेल तर पार्स फ्लोट आणि आतमध्ये त्याच्या व्हॅल्यू त्याला पास करायच्या. पहा मग पार्स इन स्ट्रिंग एस दिले ह्या फॉर्मॅट मध्ये. सेकंड वे कोणता आहे हा मोस्ट ऑफ द कॉमनली यूज केला जातो स्कॅनर. स्कॅनर साठी कोणतं पॅकेज इम्पोर्ट करावं लागतं सांगा बरं. java.util.scanner. स्कॅनर क्लासचं नाव माहित असेल तर तो द्या. तेव्हा इथं पहा आपण प्रोग्राम करताना काय केलंय इम्पोर्ट java.util. काय करायचं स्टार म्हणजे युटिलच्या अंडर जेवढे क्लासेस असतील ते खाली कुठे यूज केले तर सगळे ऍक्सेस होतात. इथं पहा java.util.star सेमीकोलन असं द्यायचं. आणि
स्कॅनर थ्रू इनपुट घेताना कोणती लाईन आहे, कोणता क्लास राईट करावा लागतो आपल्याला, स्कॅनर, त्याचा ऑब्जेक्ट न्यू स्कॅनर आणि ब्रॅकेट मध्ये सिस्टीम डॉट इन, एक सिंगल लाईन आहे, याच्यावर कोणताही अदर क्लास रॅप होत नाही, त्यामुळे लक्षात ठेवायला इझिली आहे. आणि नेक्स्ट नावाची मेथड आहे आणि मग तुम्ही ज्या डेटा टाइप मध्ये रीड करतात त्यानुसार त्याला पुढे वर्ड लागतो. स्ट्रिंग असेल तर नेक्स्ट लाईन, इंट असेल तर नेक्स्ट इंट, फ्लोट असेल तर नेक्स्ट फ्लोट, डबल असेल तर नेक्स्ट डबल. आणि हे पण सिंटॅक्स लक्षात ठेवा, नेक्स्ट नंतर येणारा वर्ड काय असतो, कॅपिटल. आता नेक्स्ट ही मेथड आहे, मेथड कधी स्मॉल असते आणि दुसरा वर्ड मेथडला अटॅच झाला तो कॅपिटल असतो, मग मेथड लक्षात ठेवायला एक कॉमन सेन्स लक्षात राहील. आता लाईन हा नंतर येणार वर्ड आहे म्हणून काय टाकलं, नेक्स्ट लाईन. आणि मेथडची स्टार्टिंग कधी स्मॉल असती आणि क्लासची काय असती, कॅपिटल वर्डनी असते. एक सिंटॅक्स ठरलेला आहे प्रोग्रामिंगचा त्यावेळी. मग इंट नंतर येणारा वर्ड आहे म्हणून त्याचा आय कॅपिटल काढलाय, फ्लोट नंतर येणारा वर्ड आहे म्हणून त्याचा एफ कॅपिटल काढलाय. आणि थर्ड वे काय तुमचा, कन्सोल. मग कन्सोल मध्ये काय केलं आपण, सिस्टीम डॉट कन्सोल नावाचा क्लास घेतलाय आणि मग त्या थ्रू आपण कोणती मेथड वापरली जाते इथं, रीड लाईन नावाची. याच्यामध्ये पार्सिंग करायचं असेल तर सेम परत आता हे कंटेंट आधी इंट मध्ये घेऊन इथं फक्त इंटेजर डॉट पार्सिंग आणि हा सगळा कोड ब्रॅकेट मध्ये टाकायचा. असे 3 वेळ लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा. आणि आणखी एक आपण जे तुम्ही सी मध्ये शिकले होते, कमांड लाईन आर्ग्युमेंट पहा, ARGS पास करायचे, तर त्याचा प्रोग्राम तुम्हाला नंतरच्या लेक्चरला सांगते, कारण की टाइम झालेला आहे, नंतरच्या लेक्चरला सांगते. 3 वेळ समजलेत का सगळ्यांना, कारण की याच्यावरच आता तुमचे पुढं ऍड होत जाणार आहे. एकच आवाज येतोय फक्त घोडके कांजेला, बाकीच्यांना कळतंय आवाज येतोय काही समजेना. समजलंय का, हो. ठीक आहे, आपण इथे थांबू. 3 वे पाहिले, बफर रीडर, त्यानंतर स्कॅनर आणि त्यानंतरचा पहिला कन्सोल. आणि तुम्हाला एक सांगते, जो तुम्ही तिचे प्रोग्राम करताना पहा, कमांड लाईन थ्रू आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करायचे, कमांड लाईन थ्रू फाईल ऍक्सेप्ट करायची. फाईल इनपुट आउटपुट मध्ये तो तर आहेच, पण आता सांगून ठेवते कारण की तुम्हाला कधी कधी काय तर कमांड लाईन थ्रू असं मेन्शन केलं नाही जात कोणत्या प्रोग्राम मध्ये, पण तुमच्याकडे माहित असावं. मग तुम्ही ठरवा, एखाद्याला स्कॅनरनी इझिली जमण, एखाद्याला बफर रीडरने जमण, एखाद्याला कन्सोलनी किंवा एखाद्याला कमांड लाईननी, मग त्याने ठरवायचं कोणत्या वेळी प्रोग्राम करायचा आहे. तो नंतरच्या लेक्चरला सांगा. इथं आपण थांबूया.